मी योगेश देवरणकर सर. बरं. आणि काय त्रास होता? मला सर 12 चा किडनी स्टोन होता आणि लास्ट वेनसडेला मी जी सोनोग्राफी केली होती त्याच्यात तो दिसला की बाबा अच्छा. 12 चा किडनी स्टोन आहे तुम्हाला. 19 नोव्हेंबरला आपण सोनोग्राफी केली होती. बरोबर. त्याच्यामध्ये हा 12 mm चा किडनी स्टोन होता तुमचा. बरोबर. तो आपल्याला दिसतोय याच्यामध्ये. बरोबर. करेक्ट. आता काय पोझिशन आहे? आता सर विदिन मला असं वाटतं की एक दिवस मी ॲडमिट होतो डॉक्टरांकडे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी तुमच्याकडे आलो आणि आम्ही तुमची औषधी चालू केली. तर मला आज सांगताना खूप आनंद होत आहे की विदिन फक्त 4 to 5 डेजमध्ये तो डिझॉल्व्ह झाला आणि युरेटरमधून पूर्ण रिझॉल्व्ह झाला असा तो बाहेर पडला. म्हणजे जो लेटेस्ट सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तो दिसतच नाही आहे. करेक्ट. इट्स अ व्हेरी म्हणजे पॉवरफुल मेडिसिन्स ऑफ यू सर. इट्स ऑल क्रेडिट गोज टू यू. थँक्यू. त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. म्हणजे अकोल्याला असं म्हणेल मी किंवा तुमच्या रूपात एक माणसाच्या रूपात एक दैवी डॉक्टर भेटलेला आहे होमिओपॅथीमध्ये, जो की इतका फास्ट आणि इतका डिटेल ओरिएंटेड रिझल्ट देऊ शकतो अकोल्यामध्ये. हे फार मोठी अचिव्हमेंट आहे होमिओपॅथीसाठी आणि तुमच्यासाठी पण. खूप खूप धन्यवाद. आता या सोनोग्राफीत आपण पाहतोय 26 तारखेच्या. बरोबर. त्याच्यातून तो स्टोन गायब झाला. बरोबर. तर जेव्हा स्टोन होता तेव्हा काय काय त्रास होता तुम्हाला? सर प्रचंड वेदना होत्या. खूप खूप म्हणजे अत्यंत अनबेरेबल अशा पेन्स होते मला की मला म्हणजे बसताही येत नव्हतं. काही म्हणजे कोणत्या कामात लक्षही लागत नव्हतं आणि काहीच काहीच म्हणजे त्याचकरिता म्हणून मी म्हणजे एका डॉक्टरकडे ॲडमिट पण झालो, सर्जनकडे. आणि त्यांनी मला पेन रिलीवर दिले आणि लगेच सजेस्ट केलं की बाबा तुम्ही आता सर्जरी करायला पाहिजे, कारण की तो युरेटरमध्ये फसलेला आहे आणि त्याचे बरेचसे डिस्फंक्शन तुम्हाला भोगावं लागतील म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये. कारण जसं तुम्ही जे सांगितलं होतं की बाबा किडनीवर सूज येणे किंवा किडनी इन्फेक्शन होणे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, कारण तो अटकलेला होता आणि तो तसा निघणारच नाही असंही पण त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला लेप्रोस्कोपी करावीच लागेल आणि मी प्रिपेअर्ड पण झालो होतो त्या गोष्टीसाठी. पण मी म्हटलं होतं की नाही, एकदा तरी आपण शीतल टोंगसे सरांना जाऊन भेटू, त्यांचं पहिले काय म्हणजे त्यांच्याशी डिस्कशन करू आणि त्यांचं सजेशन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचं काय करू. पण तुमचं औषध घेतल्यानंतर विदिन 4 and 5 डेजमध्ये इतका बेटर रिझल्ट भेटला, म्हणजे मी स्वतः पण अपेक्षित नव्हतं की बाबा इतका मस्त रिझल्ट भेटेल आपल्याला. आणि तुम्ही मला बोललेच होते की योगेश बिफोर सर्जरी एकदा तरी सोनोग्राफी करशील, म्हणून तुम्ही म्हटलं म्हणून मी एकदा म्हणजे मी जाणारच होतो त्यांच्याकडे सर्जरीसाठी, पण मी गेलो आणि पहिले सोनोग्राफी केली. तर त्याच्यामध्ये तो स्वतः डॉक्टर सोनोग्राफीचे जे डॉक्टर होते ते पण हैराण झाले की बाबा इज अ मिराकल आणि हे शक्यच नाही होऊ शकत. म्हणजे तसा तर म्हणजे 12 mm चा जो खडा आहे तो बाहेर निघणं शक्यच नाही आहे. तर तुम्ही काय घेतलं नेमकं? तुम्ही सांगितलं बाबा मी त्यांना मेडिसिन घेतलं मी आणि होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं. त्याच्यावर ते पण बोलले की खरंच चांगली गोष्ट आहे, गॉड इज ग्रेट आफ्टर ऑल. आणि तुमच्या डॉक्टरांची पण तारीफ करावीच लागेल की 12 mm चा खडा बाहेर पडणं म्हणजे शक्यच नव्हतं. कारण की ब्लॅडरची जी साईज राहते म्हणजे ट्यूबची युरेटरची 3.5 mm ची राहते आणि हा 12 mm चा होता. म्हणजे तो नक्कीच ब्रेक झाला असावा, त्याचा चुरा झाला असा आणि त्याच्यानंतर तो बाहेर पडला असेल. दिस इज ओनली हॅपनिंग ओनली हॅपनिंग फक्त होमिओपॅथी. क्या बात आहे. डॉक्टर शीतल टोनसे जिंदाबाद. थँक्यू. थँक्यू. पण नक्की पडला तो? 100%. म्हणजे त्यांनी व्यवस्थित चेक केलं ना? बिलकुल सर. 2-2, 3-3 वेळा चेक केलं. ते स्वतः म्हणजे असे त्यांच्या चेहऱ्यावर लक्षात येत होते, पॅनिक झाले होते ते की बा ऐसा हो ही नहीं सकता यार, अभी तो वेडनेसडे को मैंने तुम्हारा किया था, उस समय तो 12 mm दिख रहा था अपने को, अभी दिख क्यों नहीं रहा है. आणि राईट किडनीमध्ये होता, त्यामुळे त्यांनी रिपोर्ट्समध्ये ते सगळं मेन्शनही केलेलं आहे सर. ऑपरेशनची तयारी झाली होती? हो, पूर्ण झाली होती सर. ए टू झेड झाली होती. स्वतः मी पण प्रिपेअर्ड झालो होतो. माझे जे डॉक्टर आहेत त्यांनी पण मला प्रिपेअर्ड केलं होतं आणि त्यांनी पूर्ण तयारी पण सांगितलं होतं की बा आफ्टर सर्जरी तू ओके होऊन जाशील, काही इश्यू नाही आहे. पण मला कोणालाही म्हणजे म्हणजे एक नैसर्गिक आहे की बा ऑपरेशनाची थोडीशी भीती राहतेच मनामध्ये की बा नको ऑपरेशन, तसा पडला तर फारच छान. आणि होमिओपॅथीमुळे या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या गोष्टीचा मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करण्यात खूप आनंद होत आहे आणि खूप मनापासून खूप खूप आभार टोंगसे सरांचे. खूप थँक्यू खूप सर. धन्यवाद. थँक्यू सर. ज्यांना असे स्टोन असतात अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? मी तर हे सांगाल की बा कुठलाही स्टोन असेल तर पहिले सोनोग्राफी करा, योग्य उपचार करा आणि एक चान्स होमिओपॅथीला देऊन बघा. कारण की छोटे स्टोन असले 4 mm, 6 mm, 10 mm, इवन तो माझा तर 12 mm होता, तरी पण मी सरांवरती पूर्ण विश्वास ठेवला, टोंगसे सरांवरती. आणि त्यांनी पण मला पूर्ण त्यांचे म्हणजे सांगतानाच त्यांनी मला सांगितलं होतं की योगेश, मी आतापर्यंतचा जो माझा एक्सपिरियन्स आहे होमिओपॅथीचा, त्याच्या बळावरती तुला पूर्ण अशी औषध देत आहे की तुझं 100% दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुझा खडा पडेल आणि दुसऱ्या दिवसापासून पूर्ण पेन रिलीफ भेटून जाईल. तर मी सगळ्यांना हेच म्हणू इच्छितो की बा एकदा प्रयत्न करायला हरकत नाही आहे. सरते शेवटी कसं आहे, आपण असं तर म्हणत नाही आहे की बा हेच करा म्हणून,
पण एकदा प्रयत्न करायला पाहिजे, होमिओपॅथीचं घ्यायला पाहिजे, असं माझं सगळ्यांना म्हणणं आहे.